आहे गणेश तंट्या भाई भी तर मित्रांनो शुभप्रभात. पाहू शकता तुम्ही आमच्या आजूबाजूला निसर्ग, त्याच्यामध्ये आम्ही फार्म हाऊस बुक केलेलं निसर्गाच्या मध्ये. गाईज आता आम्ही इथून निघतोय. आम्ही आज सध्या दौलताबादला. आम्ही ह्या फार्म हाऊसमध्ये राहिलेलो आज कालच्या नाईटसाठी. आता सगळे बाई लोक सगळे तयार झालेले आहेत. आता इथून निघणार आहेत आम्ही दौलताबाद पोर्टसाठी. गाड्या पण बघू शकता आम्ही फोटोशूटसाठी लाईनीत लावल्यात. चला पटापट. तर शुभप्रभात मित्रांनो. आता आम्ही आमची सेकंड डेची राईड चालू करतोय. सगळे निघालेले आहेत आमचे रायडर भाई लोक. आता इथून सरळ सरळ जाणार आहे दौलताबाद किल्ला. खूप मजा आली गाईज राईडला. आजचा दिवस पण कालच्या सारखाच थोडा एक्सायटेड असायला पाहिजे. त्याकरिता आम्ही प्रयत्न करू. बघूया आता. तो बघू शकता तुम्ही दौलताबाद पोर्ट. तो तुमच्या समोर आहे. एकदम सुंदर असा वास्तुशिल्पचा नमुना. वाव. रात्री आम्ही बघू शकलो नाही गाईज. देवगिरी किल्ला. फायनली आम्ही आलोय. ते कोपऱ्यात लावू. ते कोपऱ्यात लाव. ते कोपऱ्यात लावतो. तो गाईज आता आम्ही हा देवगिरी फोर्टचा पुस्तक घेतलंय. याच्यातून तुम्हाला वाचून सगळी माहिती सांगतो. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. टेन्शन घेऊ नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या भावाने सांगितलं त्याप्रमाणे. दुसऱ्या दिवशीचा पण नाश्ता आमचा मिसळ आहे. चेक करू. आता आम्ही चाललोय देवगिरी फोर्टमध्ये. तुम्ही बघू शकता हे गेट आहे. इथे ग्रुप फोटो काढाय. तर गाईज एक साथ जास्त त्यांनी घुसावे नये म्हणून याच्यासाठी हे छोटासा हे बनवलेला असतो दरवाजा, जेणेकरून एक साथ जास्त त्यांनी घुसले नाही
तर मग त्यांना किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश करण्याला थोडं कठीणाई येते. त्यासाठी असा व्यूहरचना बनवलेली असते किल्ल्यांची. गाइस हा एक मार्ग आहे. गडावरून बाहेर पडण्यासाठी ह्या मार्गाचा वापर गुप्तचर करत असतील असं मला वाटतंय, पण दुसरं पण काही असू शकतं. प्लस हे चौकीसाठी वापरले जात असतील. हत्ती हौद हे नाव कदाचित हत्तीच्या विशाल आकाराहून किंवा गडावरील हत्तीच्या युनिटसाठी लागणाऱ्या पाण्याच्या गरजेमुळे याचे नाव हत्ती हौद पडले असेल. भारत माता मंदिर दौलताबाद किल्ल्याचेच पहिले नाव देवगिरी किल्ला होता. त्यामुळे या मंदिराचा गाभा हा मूळचा यादवकालीन किंवा जैन मंदिराचा असल्याचे इतिहासकार मानतात. मिनार हा मिनार इंडो इस्लामिक आणि पार्शियन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना असून यावर 4 माळे आहेत आणि त्यात एकूण 24 खोल्या आहेत. ह्या साईडने पायरीसारखं स्ट्रक्चर आहे आणि ह्या साईडने नॉर्मल आहे. तर चुकून हे रथ चढवण्याच्या कामासाठी येत असेल किंवा पालखी असू शकते, त्याच्याविषयी माहिती नाही. कोणाला माहिती असेल तर सांगू शकता प्लीज कमेंटमध्ये. आता आम्ही मेन डोरला पोचतोय. काळाकोट मृत्यूदार इथे 3 दरवाजे असून तिन्ही एकामागोमाग समकोन स्थितीत बसवण्यात आले आहेत. प्रत्येक दाराला अनेक छिद्र असून यातून शत्रू सैनिकांवर समोरून, मागून किंवा बाजूने हल्ला करता येत असेल. भोवताली डोंगर पोखरून सुमारे 50 फूट खोलीची ही दरी तयार करण्यात आली आहे. त्यात पूर्वीच्या काळात विषारी साप किंवा मगर सोडले असतात, जेणेकरून महल आक्रमकांपासून सुरक्षित व्हावा. अंधेरी मार्ग डार्क पॅसेज.
पर अभी तुम्ही बघू शकता गडाची रचना इथून. अजून नाही निदान 25-30 पायऱ्या असणार. 25-30 50 इथनं चलिए. मोज. हाँ हा अजून वरती चढतोय मी. तुमचा भाऊ पण काही कमी नाही, चढतोय अजूनपर्यंत. थकलाय नाही, थोडा थकलाय ऑब्विसली, माणूस आहे पण चढतोय. आपले भाऊबंद पोचलेले आहे तिकडे, त्यांना आपण पण जॉईन केलंय आणि फायनली किल्ले फतेह केले आपण. आम्ही आलेलो आहे तिकडे. आज थोडासा आहे फायनली दुर्गा तो बघू शकता. दौलताबादच्या किल्ल्यावर सगळ्यात उंचावर असलेली ही तोफ आहे, दुर्गा तोफ. आणि आमचे भाऊबंद इकडे बसलेले आहेत. गाईज आता आपण इथून निघतोय. आता इथून आपण थेट जाऊ एलोरा केवला. ह्या डोंगराच्याच मागे आहे, ऑलमोस्ट 10 किलोमीटर आहे आपल्याला इथून. बडाबड आपण उतरू आणि जाऊ पुढच्या मार्गासाठी. आता आपण मेंढा तोफ बघूया. नाही, जाता जाता एकदा मेंढा तोफ बघून जाऊया. मेंढा तोफ याच्यामुळे बोलतात याला मेंढा तोफ. और 30 वाला 20 वाला साथ आएगा. गुलकन चेरी मार के 30 रुपए में. म्हणजे अरे तो लिक्विड राहतो एक तो. लिक्विड नहीं रहता भैया, ऊपर से हाँ. आएगा ना 30 रुपए में डाल के. आगे 30 वाला आहे, 30 वाला बना, 30 वाला बना. तर मित्रांनो खूप गरम झालं आहे. आता आम्ही गोळा खाऊ आणि इथून निघू एलोरा केवसाठी. आमचा एक मेंबर अजून वाढला आहे. आता आम्हाला 8 गोळे घ्यावे लागतील. तो गाईज आता आपण निघतो इथून एलोरा केवसाठी. इथून सरळ सरळ रस्ता आहे, त्या डोंगराच्या तिकडच्या साईडने एलोरा केव्स आहेत. चला पटापट जाऊया, ना तुम्ही खूप टाइम पण झालाय.
फायनली पोहोचलो आहे. वरती बघू शकता. आता बाईक पार्किंगला लावली, पण इकडे लॉकर नसल्यामुळं आम्हाला हेल्मेट वगैरे कॅरी करावं लागलं. पुढे जाऊन आम्ही बघूया, अगर लॉकर वगैरे भेटले तर हेल्मेट ठेवू, नाहीतर मग एलोरा केव्स वगैरे सगळं आम्हाला हेल्मेट घेऊनच फिरावं लागणार आहे. बघू काय तर. तुम्ही बघू शकता गाईज, हे वालं मंदिर. आता लांबून बघा, थोड्या वेळात तुम्हाला जवळून दाखवू. Yo no taca taca. Dime taca, yo no taca taca. सो गाईज, आपण आता वरच्या साईडने मंदिर एक्सप्लोर करूया. खालतं तर बघून झालं तुमचं सगळ्यांचं. डिटेलमध्ये काय मला पण जास्त माहिती नाही, त्यामुळं मी पण डिटेल काय देऊ शकत नाही तुम्हाला. पण तुम्हाला जर डिटेल्स काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण वरती जाऊ, थोडा एक्सप्लोर करू आणि निघू इकडनं. ऊन पण खूप झालं आहे, आपल्याला लांब पण खूप जायचं आहे, तर पटापट आपण इकडनं पॅकअप करू. त्याच्या पहिले तुम्हाला वरतूनचा व्ह्यू दाखवतो. चला. Yo no taca taca.
बरोबर आहे का बघू दे. गाईज चेक करा. हा व्ह्यू मी वरतून देऊ राहिलो तुम्हाला आणि हा फोटो खालतून काढलेला आहे. तो आहे ना, हाच आहे, बरोबर आहे. इकडनंच हा इथूनच काढलाय तो. हा. चला, थँक्यू तुम्ही व्हिडिओला एवढा प्रतिसाद दिल्याबद्दल. सो गाईस फिरून झालं, आता निघतोय इथून. आता कुठेतरी जाऊन जेवू आणि मग घरासाठी निघू. तर चला. तो गाईज हे आहे मेन गेट एलोरा केव्हचा तिथे जाण्याचा. एक्सप्लोर केलं आम्ही, मस्त वाटलं. 40 रुपये तिकीट आहे पर पर्सन. पण जेवढे पण केव्ज आहेत फिरायला भेटत नाही, टाईम नाही भेटत. तो सकाळी लवकर या तरच तुम्हाला बघायला भेटेल. हा, खूप भूक लागली, रात्री काहीतरी खातो आणि मग निघतो तिचा घराकडे. बघू वाटेत काही भेटलं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, नाहीतर मग डायरेक्टली घरी. मजा तर खूप आली काही. आता नेक्स्ट ट्रिप बघू कुठे काढायची ती. पावसाळी मान्सूनमध्ये तर आमची होईलच. ही पण मान्सूनची फर्स्ट राईड होती, पण पाऊस नसल्यामुळे मला असं वाटेल की आम्ही उन्हाळ्यातच ट्रिप मारले. पण नक्कीच पावसात नक्कीच फेकणार आहेत. बघूया जास्त काय होतं तर. काही फायनली आम्हाला परत हायवे पेन्सेल आहे, हा सोलापूर हायवे. आता परत झालं मागे पुढे जाऊन आधी आम्हाला एक डायव्हर्जन आहे. डायव्हर्जन घेऊन आम्ही नाशिक रोडसाठी उतरणार आहे. नाशिक सिग्नलसाठी आम्ही मग तिकडे कुठेतरी थांबून खाणार आहे आणि घरासाठी बघू शकता आम्ही हा हायवे सोडलाय. आता आतमधून जातोय. बघू शकता नागले सिक्सचे पाय बहुत असं राहिलं. डायव्हर्जन घ्यायचं आहे यासाठी. आणि तिकडनं मग बायपास मारून आपण घोटीवरून हे जाणार ठाण्यासाठी हायवेने. आपण मग थोडा वेळ तरी